मला आज खूप आनंद वाटला की आज मला या ठिकाणी भारत मातेनं मनोबल आशीर्वाद घेण्यासाठी बोलावलं. कारण जेव्हा मी दुपारी फोन केला माझ्या ध्यानीमनी काहीच नव्हतं आणि घरी मी भीत म्हटलं हो घरी कुटुंबाला कशाला त्रास, बाहेरच कुठेतरी हॉटेलमध्ये थांबूया, गप्पा गोष्टी करून जाऊया. तर याच्यामध्ये मी असं लिहिलं किंवा मला भारत मातेने या ठिकाणी बोलावलं. कारण मी जे आता बोलणार ते तुम्हा लोकांना खोटं वाटेल, परंतु 15 ऑगस्ट 21 रोजी भारत मातेनं माझ्याकडून शपथ घेतली की भारतातले 40 कोटी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम आणि आपुलकी निर्माण करेन. आणि दुसरी शपथ घेतली की UPSCमध्ये विपश्यना ही आवश्यक करणार. आणि आता हे खोटं थापा असतील तर माझ्याकडे ती क्लिप आहे, ओरिजिनल क्लिप त्यावेळेस रेकॉर्ड केलेली आहे. मग ते झाल्यावर मी म्हटलं भारत माते मला कॉन्ट्रॅक्टर नोकरी करून 50 रुपये एक्स्ट्रा मिळणार होते. माझ्या कुटुंबाकडे 5-10 लाख रुपये मला जमा करून ठेव म्हणजे मरताना डॉक्टरचं बिल भरायला बरं होईल. तर भारत मातेनं मला तप सेवा सुमरनचा रस्ता दाखवला. माझ्या 30 गोळ्या बंद झाल्या, माझं ढेरपोट होतं ते निघून गेलं, माझं BP डायबिटीस निघून गेलं एका 6 महिने वर्षभरात. मग मी काय केलं, माझा पृथ्वीवरचा जो भार दिवस आहे म्हणजे 19 सप्टेंबर हा माझा पृथ्वीचा भार दिवस, त्या दिवशी पृथ्वीवर मी भार टाकला. तर 19 ऑगस्ट 2022 म्हणजे पुढच्या वर्षी मग मी भारत मातेला वचन दिलं की शेवटच्या श्वासापर्यंत ही तप सेवा सुमिरन विद्या भारताच्या 157 कोटी लोकांपर्यंत पोहोचवीन. आणि आज जे भारत माता BP, डायबिटीज, शुगर, हार्ट अटॅक यांनी पहिल्या नंबरवर आहे असं लोक घाबरवतात, तर त्या दिवशी भारत माता व्याधीमुक्त, दवामुक्त झालेली असेल, सर्व लोक आनंदित असतील, सर्व खुशाली असेल असं तिला वचन दिलं. आणि हे वचन लक्षात घेऊन मी जेव्हा ट्रेनमध्ये विचार केला आता म्हटलं अर्धा दिवस काय करावं, कसं करावं. मग लाडसाहेबांचं नाव आठवलं आणि मग अक्षरशः मी तिथं उतरल्यावर म्हटलं आपण आबैल मुझे मार केलं. आता लाडसाहेबांचा अर्धा दिवस वाया घालवला आणि माझी तकलीफ वाढून घेतली. परंतु आणि घरी आल्यावर मी यांच्या घरात यायला तयार नव्हतो. म्हटलं हो फॅमिली डिस्टर्ब होतं, हे होतं. आणि कौतुक म्हणजे तुम्ही आपण गोष्टी करत असताना 5 वाजेपर्यंत ध्यानीमनी नव्हतं. पण भारत मातेनं म्हटलं का अरे मी तुला इथं आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं, चल चल चल. तर अशा रीतीनं पोरा ही सत्य कहाणी आहे. तुझा मी मोबाईल नंबर घेतो, त्या क्लिप तुला पण पाठवीन. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे हा जो अभिप्राय आहे सत्य अभिप्राय, असा अभिप्राय फार क्वचित मिळेल जो तुम्हाला अविस्मरणीय असेल.